आणि मला अचानक जाणीव झाली की हे वाटतं तेवढं सोपं प्रकरण नाहीये. नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि तुम्ही पाहत आहात ए पासून अहोपर्यंतचा प्रवास भाग 8. पुढे काय होईल हे कुणीच प्रेडिक्ट केलं नव्हतं आणि आम्ही दोघांनी इतका सिरियस असा विचार नव्हता केला. आत्ता जसा त्याचा स्वभाव आहे ना, तर त्याच्या अगदी उलट, म्हणजे अगदी मी तर म्हणेन लग्नानंतर तो 360 डिग्री बदललेला. तर पहिला खूप चिडका होता, कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडायचा, खूप भांडायचा. अक्षरशः एखाद वेळी आपण फोन नाही उचलू शकलो तर हा पठ्ठ्या 50 वेळा फोन करायचा आणि अगदी हसतही एखादं वाक्य बोललो आणि ते त्याला आवडलं नाही तर त्याला खूप राग यायचा. आणि त्यामुळं सेकंड इयरचं हे वर्ष असं सगळं भांडणात गेलं. आणि पाहू पुढे काय होतंय, बघता येईल पुढे, असा मी तरी विचार केला होता. आणि एकदा मला बघण्यासाठी स्थळ आलं आणि मी सहज बोलता बोलता त्याला बोलून गेले की काल मला बघायला पाहुणे आलेले. बस मी इतकंच म्हटलं आणि मला माहीत नाही त्याला काय झालं, पण त्याचे डोळे पाण्याने भरून आले. म्हणजे मी पहिल्यांदाच एका मुलाला माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणताना पाहिलं होतं आणि तो इतका इमोशनल झाला होता ना, काय सांगू. मला अगदी कसंच व्हायला लागलं. मला अजूनही तो दिवस आठवतोय. तो मला स्वारगेटपर्यंत सोडायला आलेला. गाडीवर जाईपर्यंत तो एकही शब्द माझ्याशी बोलला नाही. कंटिन्युअसली त्याचे डोळे भरून वाहत होते. म्हणजे त्याला तो विचारच सहन नाही झाला की मी त्याच्यापासून लांब जाणार होते. मला म्हटलाही होता की मी एकतर कधी कुठल्या मुलीच्या नादी लागलो नाही आयुष्यात, तू पहिलीच आली आणि माझा जीव गुंतलाय तुझ्यात. लग्नाचे चान्सेस मला 0 दिसत होते, कारण त्याची कास्ट वेगळी, माझी कास्ट वेगळी. ते पूर्ण वेगळ्या भागातले आणि आम्ही पूर्ण वेगळ्या भागातलो. सगळंच भिन्न होतं. हे लोक साताऱ्याकडचे, पाटणमधले, आणि आमच्या कमीत कमी 4 पिढ्या तरी पुण्यातल्या. आम्हाला गाव असं नाहीच, जे काय आहे ते सगळं पुण्यातच आहे. आणि मग कसं सगळं जुळून येणार होतं तुम्हीच सांगा. 2012च्या एंडिंगपर्यंत बरीच स्थळं पाहून झाली होती घरच्यांची. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी व्हायचं आणि लग्न फिसकटायचं. जसं की पत्रिका नाही जुळली, समोरच्या कडून नकार आला, आमच्याकडून नकार आला, असं काहीतरी व्हायचं आणि बिनसायचं. असं 2012चं वर्ष गेलं. मला माहीत होतं माझ्या घरच्यांकडून ह्या लग्नासाठी, ह्या नात्यासाठी कोणीच रेडी होणार नाही. एक भन्नाट असा प्लॅन ठरला. तो काय ठरला ते सांगते नेक्स्ट पार्टमध्ये. आमची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल आणि नेक्स्ट पार्टमध्ये काय होणार हे पाहायचं असेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.